प्रथमेश दंत ऑन स्ट्राइक। प्रथमेश दंत एंड प्रतीक काटकर, ये जोड़ी मैदान पर। पहली गेंद मिडिल स्टंप से थोड़ी सी बाहर। सिद्धेश गेंदबाज का नाम वैभव। इस बार ओवर्स टू कवर, करारा प्रहार, गेंद सीमा पार, मिलेंगे रन 4 तो होगा पार। बेड़ा और शानदार स्ट्रोक के साथ अपने खाते को खोलते हुए प्रथमेश दंत ऑन फायर ऑन स्कोर मोज अप टू 4 विदाउट लॉस। आणि परत एकदा सूचना आहे दोन्ही संघांच्या आणि सगळ्या संघांना की आपला 12th मॅन इथे येणं गरजेचं आहे। आमचे स्कोरर मित्र आणि ऑफिशियल स्कोरर जे आहेत त्यांना अडचणी येत आहेत। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली, पॉइंट, शॉर्ट कवर, मिड ऑफ, लॉन्ग ऑन, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट फाइन लेग, ऐसी फील्ड प्लेसमेंट प्रथमेश दंत के लिए तैयार। गेंदबाजी मार्ग पर वैभव, फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन ईचू के सर के ऊपर से गेंद जा रही थी, लेकिन एक स्प्रिंटर खिलाड़ी है ईचू और उसकी वजह से कहीं ना कहीं ये चौका और अपनी टीम के लिए जरूरी जो 3 रन है वो उन्होंने बचा लिए हैं। और यही 3 रन पिछले मैच में जो ओवर थ्रो के थे, वही ओवर थ्रो के वो 3 रन सिद्धेश दंत की टीम को 1 रन से पछाड़ देने में सक्षम रही है। जिला परिषद के इलेक्शन में एक उम्मीदवार 1 वोट से हारा था, वैसे ये एक सिंगल रन से उस मैच को हारे थे सिद्धेश दंत। खराब फील्डिंग, खराब विकेट कीपिंग, गेंद जाती हुई सीधी लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर आता हुआ पहला इस ओवर का मिसफील्ड का चौका। इस ओवर में अभी तक 9 रन खर्च किए हैं प्रतीक काटकर, जो एक मंझे हुए खिलाड़ी है वही अब स्ट्राइकर एंड पर। इस बार बॉडी बढ़िया स्ट्रोक था, लेकिन बल्ला थोड़ा सा जल्दी उस बल्ले का फेस घूमा और इसीलिए पॉइंट पर जो खिलाड़ी तैनात थे उनके हाथों में गेंद और पहला विकेट यहां पर गिरता हुआ 9 रनों पर। मैच नंबर 3, आखिरी गेंद खेलेंगे वो इस ओवर की। गेंद को आने दिया, ड्राइव का प्रयास किया, लेकिन कुछ भी हाथ नहीं आया। आखिरी गेंद मेडन और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे GRV और 1 ओवर के खेल के बाद 1 विकेट के नुकसान पर रनों की संख्या जाकर पहुंचे मात्र 9 रन। वेदांत कमलाकर शिंदे इनके माध्यम से चमचमाती ट्रॉफीज हम देख रहे हैं। अखिल माहड़कर इनके माध्यम से पानी स्पॉन्सर्स किया गया है। अंकल नर्सरी सुजल दिवाइन के माध्यम से फैन स्त्री, बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए जो प्राइज है वो दिए गए हैं। उन्हीं के साथ साथ आदरणीय मिलिंद जी देशमुख इनके माध्यम से मैन ऑफ द सीरीज के लिए साइकिल, सागर जी मौर्य इनके माध्यम से मैमेंटो मैन ऑफ द मैच के मेन स्पॉन्सर्स DG मोबाइल एंड इलेक्ट्रॉनिक्स, ASV डिजिटल केबल नेटवर्क, होटल श्री गणेश। अगर इस ओवर में प्रथमेश दंत को आउट करने में कामयाब रहते हैं इजराइल यानी कि ईचू, तो उनके लिए कैश प्राइज पापड़ इनकी ओर से आए हैं 500 रुपए का। लगातार की 2 जीते हासिल किया आरुष 11 ने। इस बार घुटना टेक तमाशा देख, बहुत ही बढ़िया स्वीप शॉट ये
देखते ही बनता है। अंबर से कह दो कि साथ जाए, अंबर से कह दो कि साथ जाए, इस शॉट के लिए जगह बनाए। शानदार 6 डीजे। स्टंपिंग का रिव्यू लिया गया है। मुझे नयन मुंगिया की याद ताज़ा होती हुई, अनिल कुंबले जिस तरह से गेंदबाजी करते थे। एक छक्का जरूर खाया, स्लॉग स्वीप का बहुत ही बढ़िया इस्तेमाल किया था प्रथमेश दंत ने, लेकिन दूसरी ही गेंद पर उनको बीट किया। और यही क्रिकेट की एक विशेषता है, क्रिकेट का एक नज़ाकत है। एक तरफ गेंदबाज जीतता है तो दूसरी तरफ बल्लेबाज जीतता है। अब अगर ये मैच में ये गेंद पर आउट करते हैं, हाँ ये तुम्हें, अगर इस गेंद पर रन आउट होते हैं प्रथमेश दंत तो नायक बनेंगे ईचू, और अगर इस रन आउट करते हैं तो नायक बनेंगे सिद्धेश दंत। प्रथमेश दंत दिल धक 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 करता हुआ, क्योंकि अच्छे लय में प्रथमेश दंत नजर आते हुए। रन संख्या पहले इस सत्र में बल्लेबाजी करती हुई टीम रॉयल बुरमाली 1 विकेट के नुकसान पर 15 रनों पर पहुंचे। ऑफिशियल्स द्वारा सिद्धेश से कहा गया है कि नॉट आउट। कमाल का ये ओवर घटता हुआ, पहली गेंद पर छक्का, उसके बाद फिरकी का जाल प्रथमेश दंत के लिए। रन संख्या 15, 1 विकेट के नुकसान पर। ओ ये और पिच गए, फ्लाइट दिया और फ्लाइट को फ्लाइट की तरह भेज दिया, सीधी विमान की तरह से। ये लगा डीजी मोबाइल सिक्सर। कमाल का ये स्ट्रोक पिछले गेंद पर, ये अच्छी बात है, कहीं ना कहीं एक अच्छे खिलाड़ी की निशानी है प्रथमेश दंत। सिद्धेश दंत की ये खोज है प्रथमेश दंत, लेकिन आज उनके ही खिलाफ हमारी बिल्ली और हमी से म्याओ ऐसे कहते हुए प्रथमेश दंत लगातार 2 बड़े छक्के उन्होंने दागे। गेंदबाज ईचू के सामने 2 ओवर का खेल अभी भी शेष है इस मैच में। शॉर्ट पिच गेंद, जल्दी भापा, कैच की संभावना, लेकिन गेंद सीधी फील्डर के सर के ऊपर से जाती हुई डीप मिड विकेट सीमा रेखा के ऊपर ये आता हुआ हॉटेल श्री गणेश सिक्सर। इस ओवर में 3 छक्के आने की वजह से रनों की संख्या रॉयल बुरमाली की, जो कि पहली जीत की ओर अग्रसर करते हुए 28 पर पहुंचा है टोटल। 1 विकेट, राइट हम ओवर द विकेट तैयार। ईचू फिर से एक बार लेग ब्रेक का प्रयास किया था, हवा में गेंद और लपके, अच्छा स्ट्रोक था, बढ़िया ड्राइव था ऑफ साइड पर, लेकिन फील्डर जमा लिया था डीप कवर पर
और उसकी वजह से एक जाल बुनाया था अक्षय लांगे के लिए। अच्छी शॉट पर अक्षय लांगे आउट होते हुए अक्षय ने अपने निजी 6 रन बनाकर मैदान से बाहर 28 पर आता हुआ दूसरा विकेट। डीजे हम्म, 33 गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज का नाम सार्थक। प्रथमेश दंत गेंदबाजी मार्ग पर सोहम आते हुए। प्रथमेश दंत और उनका साथ देने के लिए आए हैं इस बैटर का सिद्धार्थ गायकवाड़। दो ओवर का खेल समाप्त। पहले ओवर में कितने रन आए? पहले ओवर में 9 रन है और दूसरे ओवर में 19। इस बार कदमों का इस्तेमाल, फिर भी गेंद सेफली लैंड आउटसाइड ऑफ स्टंप। गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद गई ऑफ साइड पर। गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से एक अच्छी कोशिश फील्डर द्वारा, लेकिन फील्ड कोशिश नाकामयाब। गेंद सीधी लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। एक और आता हुआ डीजी मोबाइल सिक्सर। आज अपने रंग में रंग चुके हैं प्रथमेश दंत। एक तरफ एक कुआं, दूसरी तरफ एक खाई। एक बल्लेबाजी कर रहा है, लेकिन प्रथमेश दंत आज कर रहा है पिटाई। इनको मानो आज गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। कितने छक्के दागे हैं प्रथमेश ने एक इनिंग में अभी तक। 4 छक्कों के साथ, 1 चौके के साथ, कुल मिलाकर लगभग 30 रनों पर खेलते हुए शानदार बल्लेबाजी अपने रंग में रचते हुए। गाना तो अब बजना ही चाहिए, रंग दे तू मोहे गिरुआ। अपने रंग में रंगते हुए प्रथमेश रॉयल बुरमाली के लिए एक ट्रम्प कार्ड साबित होते हुए। डीजे शानदार गेंदबाजी सोहम द्वारा होने की अनुमान था सिद्धेश का, लेकिन कहीं ना कहीं सिद्धेश के इस इरादों को ध्वस्त किया है प्रथमेश दंत ने। एक ही भाव की दंत दंत दंत। आज ये बन चुके हैं ऋषभ पंत। एक बार गेंद सीधी जाती हुई मिड विकेट के ऊपर से एक और शानदार 6। लगातार 3 छक्के दागे हैं अपने 36 के निजी योगदान पर खेलते हुए प्रथमेश दंत। सोहम का, सोहम की गाजर मूली टमाटर प्याज की तरह कटाई कर रहे हैं। आज ये बल्लेबाज अपने लय में नजर आ रहा है। जब ये लय में होते हैं तब वो बरसते हैं, जब ये लय में होते हैं तब ये बरसते हैं, और उनको आउट करने के लिए सोहम जैसे गेंदबाज तरसते हैं। रनों की संख्या आगे बढ़ती हुई रॉयल बुरमाली की 46। एक और बार हवा में सीधी खड़ी हुई गेंद, कैच ड्रॉप। पीछे फील्डर तैनात थे, फील्डर को भी एक कैच लेने की जरूरत थी। दूसरे फील्डर थे लेकिन वो दूर खड़े थे उनसे। और यही रहता है कि जब आपका दिन नहीं हो तब ऊंट पे बैठे बोने आदमी को भी कुत्ता काट लेता है। वैसे ही आज गेंदबाज का दिन नहीं है। बढ़िया स्ट्रोक्स उनके ऊपर लगाते हुए प्रथमेश दंत। कम से कम 60 के अंदर रोकना होगा इस बल्लेबाज को। बैकफुट जाकर घूमकर खेल दिया है, खाली क्षेत्र में गेंद जाती हुई, गेंद जाती हुई फाइन लेग और डीपी स्क्वायर लेग पर। तो रन आसानी के साथ पूरे, ये इसी के साथ 50 रन पूरे रॉयल बुरमाली टीम के। और इसी के साथ स्कोरर बताते हुए कि ओवर की हुई समाप्ति 50, और इसी के साथ इस ओवर के
प्रायोजक थे ASV केबल एंड नेटवर्क। थोड़ा स्पीड अप करना होगा आपको। गेंदबाजी करने वाली टीम को हम विनती करना चाहेंगे कि आपको ज़्यादा से ज़्यादा वक्त के बारे में हमें कोऑपरेट करना है। 3 ओवर 50 रन 45 के ऊपर का ये आता हुआ लक्ष्य, 15 रन प्रति ओवर के ऊपर ये करंट रन रेट जाता हुआ प्रोजेक्टेड स्कोर अब यहाँ पर हमें दिखाते हुए 60 रन। कुणाल गेंदबाजी मार्ग पर, पहली गेंद चूके, रनआउट का प्रयास, लेकिन लेग बाय के रूप में रन आता हुआ सिंगल। लेकिन प्रथमेश दंत, ये अच्छी बात है कि प्रथमेश दंत स्ट्राइकर एंड पर है। रॉयल बुरमाली के कप्तान यही मंशा चाहेंगे कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पर रहे प्रथमेश दंत। पिछले मैच में भी हमने देखा सागर के आउट होने के बाद सुजल दिवा द सुमित ढेकले ऑफ पाली, जिन्होंने 3 गेंदों पर आक्रामक बल्लेबाजी की थी। हालांकि वो मैच रॉयल बुरमाली हारी थी, लेकिन रॉयल बुरमाली एक ऐसी टीम है जिनके नाम में बुरमाली है, और बुरमाली टीम मुझे ऑस्ट्रेलिया के टीम की तरह हमेशा नजर आती है कि वो हमेशा जुझारूपन दिखाती है, कि वो लड़ना जानती है ये टीम। खराब गेंद का फायदा, बर्थडे गिफ्ट मिलता हुआ, गेंद जाती हुई हाफ आर्म पुल के साथ सक्सेसफुल गेंद 6 रन के लिए। थैंक यू डीजे। और इसी के साथ रन संख्या 57 रन, 57 ऑन बोर्ड। अभी भी 4 गेंदों का खेल शेष है, कम से कम 70 तक तो जाएगी टीम, ऐसा लग रहा है। गेंद अंपायर ने इशारा कर दिया है कि लेग स्टिक के बाहर, वाइड का इशारा। अब मुझे लग रहा है शकुनी मामा की तरह इनके फांसे सिद्धेश दंत के पूरी तरह से उल्टे पड़ते हुए। वाह, 46 पर नॉट आउट खेलते हुए प्रथमेश दंत का अगर हाफ सेंचुरी होती है तो वो पहले, ओह माय गॉड, ओहो अच्छी बात, अरे रे रन आउट होते हैं, नहीं बाल बाल बचे। प्रथमेश दंत 50 के लिए पूरी जान झोंकते हुए, कमाल का रनिंग बिटवीन द विकेट, कैच ड्रॉप। 48 पर खेलते हुए प्रथमेश। अपने टीम के लिए खेलते हुए प्रथमेश दत्त 15 में 48 खेलते हुए कमाल की ये बल्लेबाजी रही है, अपने लय में नजर आ रहे हैं। और अर्धशतक अगर पूरा करते हैं तो इस पीपीएल के पहले हाफ सेंचुरी होल्डर रहेंगे वो इस आज के दिन के। बढ़िया स्ट्रोक, स्ट्रेट ड्राइव, एक तो पूरा, ओहो हो 50 पूरा, पहले 50 होल्डर बने हैं, अर्धशतक बना लिया है। अब गाना तो बनता है, लेकिन कमाल का शॉट। कमाल की दिल लगी की है इस बल्लेबाज ने, अपने बल्ले से 16 में 50 पूरे। कमाल की ये बल्लेबाजी रही है आज, ये बड़ा अड़सर रहे हैं अपने टीम के लिए सिद्धेश के। कुणाल गेंदबाजी मार्ग पर, राइट हम राउंड विकेट, हाफ ट्रैकर, पुल सक्सेसफुल, पैरेलल सिक्सर, नो डाउट इट्स CHABU के चाबुक शॉट सिक्सर।
असली सोना बनते हुए प्रथमेश दंत 56 पर खेलते हुए टीम का टोटल 68 रन, 68 रन और नॉट आउट रहे हैं प्रथमेश दंत। अपना बल्ला दिखाइए। कमाल का इनिंग, कमाल का सत्र रहा है आज के लिए, आपके लिए। और इसी के साथ पहले सत्र का खेल समाप्त। रन संख्या 68, 69 की जरूरत जीतने के लिए होटल श्री गणेश को। आइए कॉम बॉक्स में होगा परिवर्तन। चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे प्लीज. यस, थँक्यू निलेश सर. खऱ्या अर्थाने 2019ला मला संधी कोणी दिली असेल तर आपले निलेश नाईक सरांनी दिली. मला अजूनही आठवतोय डोंगरपट्टी प्रीमियर लीग मध्ये मला संधी दिली आणि तिथून एक मला प्लॅटफॉर्म मिळाला. खऱ्या अर्थाने नाईक सरांचं मी कौतुक करेल. उळ्या मैदानाकडे जिथे आपण जर पाहिलं तर येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये जोडी घेत जातीये. एका बाजूने सचिन पवार, दुसऱ्या बाजूने सिद्धेश जंत. मागच्या मॅच मध्ये अगदी एका धाव्याने सामना गमावला होता, परंतु करो या मरोचा सामना आहे. जिंकलात तर तुमचं अस्तित्व टिकून राहील, हारलात तर या स्पर्धेमधून तुम्हाला माघार घ्यावं लागेल. मग दोन्ही संघासाठी ही करो या मरोची लढत आहे. एका बाजूने जर पाहिलं तर संघ खेळतोय रॉयल बुरबाई, दुसऱ्या बाजूने हॉटेल श्री गणेश. मग कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हारणार हे देखील पाहायचंय. जिथे 24 चेंडू 69 धावा डिफेंड देखील करायचे आहेत. मग गोलंदाजी मार्कवर कशा पद्धतीने गोलंदाजी होणार हे देखील पाहायचंय. फलंदाज कशा पद्धतीने हे धावा कुटणार हे देखील मैदानामध्ये पाहायचंय. काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये आपण पाहतोय. जिथे जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण आज कचाकच सजलाय, कारण की पीपीएलचं पर्व आहे. पर्व 14वा आपण पाहतोय. पाली प्रीमियर लीग, अर्थातच पाली क्रिकेट असोसिएशनच्या सर्वच खेळाडूंना एक उंच प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि मग या स्पर्धेचं नक्कीच एक भरपूर चांगलं आयोजन सिद्धेश जंत आणि टीम कंपनीने केलंय. खऱ्या अर्थाने श्री ज्ञानदेव नाना दंत व पार्वती ज्ञानदेव दंत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर वेगाचा बादशाह पारस काटकरला आमंत्रित केलाय, परंतु समोर देखील तितक्या ताकदीचा फलंदाज आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये धुमाकूळ घातलं होतं. मग या मॅच मध्ये देखील तशी सुरुवात करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर पारसला आपण पाहतोय, त्याने देखील मागच्या मॅच मध्ये 5 फॉर कंप्लीट केलं होतं. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला आज बॉल आणि पहिला आज चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करत नाहीये. गोल्डन डकचा शिकार पहिला चेंडूवरती मोठी विकेट मैदानाच्या बाहेर.
पहिला चेंडू होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु जर पहिला तर शॉट्स एक भरपूर फसला गेला, भरपूर हवेमध्ये चेंडू होता आणि अभिजित लांगीने कोणतीच चुकी केली नाही आहे. कॅच टिपली आहे आणि एक मोठा धक्का मैदानाच्या बाहेर परताना पाहायला मिळाला. हॉटेल श्री गणेश या संघाला अर्थात टीमचा कॅप्टन सिद्धेश जंत मैदानातून बाहेर परताना पाहायला मिळालेत. बॅटर मैदानामध्ये आदर्श दंत न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. पारस काटकर वेगाचा बादशाह आहे, परंतु आज सर्वाधिक विकेट त्या याच गोलंदाजाने मिळवल्यात. मग आता मात्र समोर आदर्श आहे. आदर्शला नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की पॉवर प्लेचा शतक आहे आणि पॉवर प्लेचा फायदा कुठेतरी घ्यावा लागेल. तर टीआर सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू पाहायला मिळतील. एक डीप लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय, तदनंतर एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. मग कुठेतरी गॅप निवडायचे आहेत ना, ते करावं लागेल फलंदाजांना देखील. समोर खेळलाय, अगदी पंचांच्या डोक्यावरून लॉंग ऑन क्लिअर केलं जात आहे. पहिला चेंडू फेस करत असताना सरळ बॅटने षटकार. एक मोठा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या वरतून एक धमाकाच पाहायला मिळाला आदर्शच्या बॅटमधून, कारण की टार्गेट मोठा आहे. मग प्रत्येक चेंडूवरती धाव येणं देखील गरजेचं असेल ना. यावेळी चांगला फटका मिड ऑफला क्षेत्ररक्षक प्रतीक काटकर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु धाव घेण्याचा प्रयत्नच झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. आणि मग जर पाहिलं तर पहिली ओव्हर आहे, पॉवर प्लेचं शतक आहे आणि या शतकामध्ये अगदी चांगली कामगिरी गोलंदाजी करतोय पारस काटकरला आपण पाहतोय. यष्टांच्या मागे प्रथमेश दंत अफलातून बॅटिंग केली होती. 16 चेंडूमध्ये अर्धशतक त्याने पूर्ण केलं या स्पर्धेतील पहिलं. फुलरलेचा चेंडू अगदी खोदून काढलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु चेंडू एक्स्ट्रा कव्हरला दन 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 करत सीमारेषा पळतोय. 4 धावांसाठी चौकार. चौकार आले. या चौकार बरोबर धाव फलक 4 ने पुढे जाईल. 10 या आकड्यावर. लोअर फुल टॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सिद्धार्थ गायकवाड येतोय, चेंडू खाली, कोणती चुकी करत नाहीये. टिपली जाते कॅच. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. जातोय, येतोय चौकार. थँक्यू. धाव फलकावर धावा लागल्या अद्याप 14, म्हणजेच काय 18 चेंडू आणि 55 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करायचं. गोलंदाजी मार्कवर मिस्टर पीपीएल प्रथमेश दंत येतोय, ज्याने मागचं पीपीएलचं हंगाम गाजवलं होतं आणि या हंगामामध्ये देखील तो बरसलाय. मिस्टर पीपीएल गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं शतक. येणारे 18 चेंडू 55ची गरज असताना समोर फलंदाज सचिन पवार आहे, त्याकडे देखील पॉवर आहे. मॅच कोणत्याही क्षणी आपल्या बाजूने फिरू शकतो असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे.
पहिलाच बॉल यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑनला प्रतीक काटकर फिकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येईल. फक्त एकच धाव येते. या एका धाब्याने धावफळात पुन्हा पुढे जाईल 15 या आकड्यावर. प्रणय सपकाळ स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय एक विस्फोटक फलंदाज आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्यात जाणतं आणि मग तसेच फटकेबाजी पाहायला मिळेल का? समोर खेळलाय क्षेत्ररक्षक होते जरूर, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. मोठे फटके खेळला जाणतो. अटॅकिंग बॅटिंग फक्त त्याची दिशा आहे आणि मग तेच त्याने दाखवलंय. यावेळेस स्वीप केलाय. आणखीन एक चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय जरूर, परंतु काय घडलंय मैदानामध्ये पंच कळवतात. हा देखील चेंडू सीमा पार. षटकार. सत्तावीस धावा धावफलकार लागल्यात. म्हणजेच काय समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे 15 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. 15 चेंडू 42 अजूनही करायचे आहेत. प्रणय बॅक टू बॅक दुसरा षटकार लगवलाय. यावेळेस फ्लोवर फुलटॉस. बिग 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 हिट. सलगचा तिसरा चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. षटकार. चांगले मनोरंजन करतोय आमचा डीजे ऑपरेटर अर्थातच अजय पाटील. तुझं देखील मनापासून धन्यवाद करतो. सलग 3 षटकारांसाठी सिद्धेश जनता यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. फलंदाज प्रणय सपकाळसाठी अफलातून बॅटिंग करतोय. धाव फलक पुन्हा 6 ने पुढे सरकेल. 33 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा फटका. चेंडू चाललाय सळगचा चौथा. वाईडिश काऊ कोणाच्या वरतून सळगचा चौथा षटकार. ज्या फलंदाजाने पहिल्या इनिंग मध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडला होता ना, त्याच फलंदाजावरती आता मात्र गोलंदाजी करत असताना आक्रमण देखील चढवलंय. 4 षटकार आले. धाव फलक पुन्हा पुढे जातोय 39 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा बॅट फिरवली आहे. सळगचा 5वा. वाह, टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजीसाठी. अफलातून बॅटिंग केली आहे. रुपयाचा कॅश प्राइज आलाय. समीकरण कुठे आलाय पाहणा. 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. त्याचबरोबर सन्माननीय जावेदजी पठाण यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 12 चेंडू 24 ची गरज आहे. सामना कुठून कुठे आला. जर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजायला काहीच हरकत नाहीये. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 ची गरज आहे. काय घडणार. प्रतीक काटकर गोलंदाजी मार्कवर.
वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक कॅप्टन प्रतीक काटकरला आपण पाहतोय. सचिन पवार यावेळेस पॉवर दाखवतोय. लॉंगॉनच्या वरतून लांबच लांब तडाखा पाहायला मिळालाय. षटकार. ज्या खेळाडूने तिथे कॅच पकडले प्रेक्षकांनी, हैवा कॅच 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. कॅच पकडले त्यांनी इकडे यायचंय, 100 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जायचंय. सचिन पवार पुन्हा एकदा बॅटची कट, तदनंतर प्रथमेश दंत चेंडू खाली येतोय, टिपतोय कॅच, फलंदाज बाद. संकल्प, हैवा कॅच पकडलीस त्यासाठी तुला 100 रुपयाचा कॅश प्राइज सिद्धेश दंते यांच्याकडून. अफलातून कॅच पकडली होतीस, परंतु आता मात्र मैदानामध्ये कॅच कोणी पकडले? प्रथमेश दंतने पकडली आहे. सचिन पवार सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय. समीकरण पुन्हा बदललं. येणारे 10 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. प्रतीक काटकर समोर इच्छू, काय घडणार काय बिघडणार? 10 चेंडू आणि 18 ची गरज आहे. काय घडलंय मैदानामध्ये? आउटसाइड ऑफ स्टंप, पंच दंडित करतील. एक्स्ट्रा रन येते, व्हाईट बॉल, दडपण, प्रेशर सर्व काही पाहायला मिळालंय का? कारण की सेकंड ओव्हर मध्ये 5 षटकार पाहायला मिळाले होते बाळा. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली फलंदाज प्रणयची, परंतु मॅच अजूनही संपलेला नाहीये. कमबॅक होईल का? लोअर फुल टॉस, अडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट, वाईडिश काऊ कॉर्नरला. यावेळेस करा फिल्डिंग. काय घडलं? अगदी समोरून चेंडू उचली घेतला आणि चेंडू सीमारेषा ओलांडतोय देखील आणि पंच कळवत आहेत आज चौकार, संजीवनी चौकार. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. इच्छूच्या बॅटमधून चौकार, जिथे सिंगल होती अगदी आउटफील्ड थोडीशी तिथे खराब पाहायला मिळाली आणि मग तदनंतर चेंडूने उचली घेतली. ओमकार जाधव बीट झाले. वाह, चांगला चेंडू होता. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आणि हो, पंचांचा बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. इच्छू बाद झाला. इच्छूच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला होता, परंतु आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये बॅट्समन नेम आयुष येतोय. धावबाच्या स्वरूपामध्ये इच्छू बाद झालाय. येणारे 8 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. हो 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 हो, वाह, काय चेंडू होता. अगदी डोक्यावरतीच हात गेलेत 11 खेळाडूंचा. प्रतीक काटकर, निर्णायक चेंडू असेल. 7 बॉल 13 ची गरज आहे, जिथे 9 बॉल 13 हवे होते. 7 बॉल 13 करायचे आहेत, 9 बॉल मध्ये 13 करायचे होत्या. प्रतीक काटकरने कमबॅक केलंय. प्रतीक काटकर गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर एक विस्फोटक फलंदाज प्रणयला आपण पाहतोय. चांगला चेंडू यावेळेस अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफला. अभिजित लांगी भरपूर वेगाने येतोय, फेकी करेल. सिंगल येते. 6 चेंडू आठ जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? अफलातून सामना पाहायला मिळालाय. अगदी पैसा वसूल सामना पाहतोय. 6 बॉल 12 ची गरज. गोलंदाजी मार्कवर आता मात्र कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं, तर अभिजित लांगीवरती जबाबदारी स्वीकारली आहे, जिथे 6 बॉल 12 करायचे आहेत.
अभिजित लांगी गोलंदाजी मार्कवर, जिथे 6 बॉल 12 डिपेंड करायचे आहेत. प्रतीक काटकर काय गोलंदाजी केल्या, फ्लॅटून गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक करून दिला आपल्या संघाला. टीमचे ऑनर आहेत, परंतु देखील आपल्या संघासाठी सर्व काही चुकत असताना 100% योगदान देत असताना, परंतु अभिजित लांगी गोलंदाजी मार्कवर. स्लोवर बॉल, पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफच्या वरतून. यस, इट इज अ वेलकम 6 फॉर बॅट्समन प्रणय सपकाल. षटकार. अवधूत देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणती चुकी करत नाही. टिपली जाते कॅच, फलंदाज बाद. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. इम्पॅक्ट प्लेयर, इथे इम्पॅक्टचा वापर केलाय. चार चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. सर्व प्रेक्षकांची नजर या मॅच कडे. घर बसल्याचे प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. FH स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. 4 बॉल 6 ची गरज. अभिजित लांगीने कमबॅक केलाय. पहिला चेंडूवरती षटकार जरूर आला होता, तदनंतर विकेट देखील मिळवली आहे. शंकर न्यू बॅटर मैदानामध्ये. खोलवाटापचा चेंडू खोदून काढलाय, सिंगल घेतली जातीये. सेकंडचा प्रयत्नच होत नाहीये. समीकरण पुन्हा बदललं. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. काय घडणार, काय बिघडणार, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का, असा देखील प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये उपस्थित आहे. समोर बॅटर आयुषला आपण पाहतोय. 3 चेंडू 5 धाव्यांची गरज, जिथे 12 पाहिजे होत्या. पहिला चेंडू षटकार, तदनंतर विकेट, तदनंतर सिंगल. म्हणजेच काय 3 बॉल 5 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. सामना ऑन आहे. खराब बॉल पाहायला मिळालाय. काय घडलं मैदानामध्ये, फिरून मारलाय चेंडूला. पहिली सिंगल कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण केली आहे. फेकी चांगली होती. खराब बॉल, नो, बिमर वेस्ट आहे. काय घडलं मैदानामध्ये, रिव्ह्यू घेतलाय थर्ड अंपायर. अंपायर, थर्ड अंपायर आहेत. मॅच अगदी क्रिटिकल मुवमेंट मध्ये आहे. कुणी येऊ नका, कुणीच येऊ नका. इथे थर्ड अंपायर आहेत. जर पाहिला तर अगदी त्याचबरोबर सन्माननीय आमचे पाहुणे अखिल महाडकर, त्याचबरोबर आमचे खोडाके साहेब ते देखील आलेत. इथे थर्ड अंपायरचा कॉल येतोय. बिमर म्हणजेच काय, नो प्लस 2 धावा, 3 धावा ऍड होतील. सामना पुन्हा बदललाय, जिथे नो प्लस 1, 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. त्याचबरोबर मुळ्या मैदानाकडे, जिथे 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. काय घडणार, फ्री हिटचा चेंडू आहे, वेस्ट आहे. बिमरचा नो आला, त्यावर 2 धावा आल्या. म्हणजे सामना पुन्हा, समीकरण पुन्हा बदललं. फ्री हिटचा बॉल असणार आहे. एक चुकी किती महागात ठरते पहा. या मॅचचं समीकरण पुन्हा बदललं. फ्री हिटचा बॉल, अभिजित लांगी तयार झालाय.
स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. गती परिवर्तन, फ्रीटचा बॉल होता, धाव आलेली नाहीये. समीकरण पुन्हा बदललं. एका बाजूने अभिजित लांगी, दुसऱ्या बाजूने आयुषला आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. सामना आवडला असा तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त सामना रंगलाय. दोन्ही संघ हार म्हणायला तयार नाहीयेत. काय घडणार, काय बिघडणार? प्रणय सपकाल बाद झाला तर नंतर सामना कुठेतरी फिरला की काय असं वाटतंय मैदानामध्ये. नक्कीच अभिजित लांगी देखील भरपूर चांगला गोलंदाज आहे. सामना आपल्या बाजूने देखील झुकवू शकतो, परंतु समोर आयुष्य आहे. 2 बॉल 2 ची गरज. पंच यावेळेस दोन्ही हात समांतर करून आम्हाला कळवतायत व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा बदललं. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज आहे. 2 बॉल आणि 1 करायचं आहे. एक खराब चेंडू सामना कुठेतरी फिरू शकतो हे आपण पाहिलं. आता मात्र 2 बॉल 1 ची गरज. स्कोर इज लेवल. फ्लिक केलाय. यावेळेस सामना संपलाय. सामना जिंकलाय अर्थातच हॉटेल श्री गणेश टीमने. प्रणय सपकाळसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. अफलातून बॅटिंग केली होती. जावेद भाई यांच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राइस होतं. त्याचबरोबर आमचे मित्र विनायक प्रजापती यांच्याकडून देखील 500 होते. सिद्धेश दंत यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइस होतं. डाकू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरतोय. सन्माननीय हरेजी काटकर, आपण अगदी भरपूर चांगलं जेवण आमच्यासाठी केलं. तुमचं देखील सर स्वागत आहे. अवधूत देशमुख आणि जावेदजी पठाण साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. अफलातून बॅटिंग केली होती. 5 बॉल 5 षटकार लगवले होते आणि सामन्याची हवाच काढली होती. डाकू अर्थातच प्रणय सपकाल. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. दर्जेदार फटकेबाजी, षटकारांची भोळी भाषा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तो ठरतोय या सामन्याचा सामनावीर. थँक्यू. चला टॉस साठी यायचं दोन्ही कॅप्टन. रॉयल बुरमानी हारली ना. एमके फायटर्स ना. प्रथमेश दंत आपल्याच देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. सन्माननीय जावेदजी पठाण यांच्या माध्यमातून तुम्हाला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. आपण देखील यायचं. डाकू अभिनंदन, भरपूर चांगली बॅटिंग केलीत. आमचं देखील मन जिंकलात. अफलातून बॅटिंग. सचिन भरपूर चांगले टीमवर्क आणि खऱ्या अर्थाने नॉकआउट सामना होता. एमके फायटर्स टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर